देव की बंदी झाले
हळू. सुस्वागत. रंगतदार अशा या कार्यक्रमासाठी आलेलं बक्षीस ओंकार. सकाळच्या वातावरणात छान वाटले ना वातावरण खूपच छान आहे. नवीन निघालं तर राहू पण निघला तरी वाटतं काही का अगं आपण गेल्यावर या वाटेने गेलो ना अगं नाही ग या वाटेने गेलो नाही ग या वाटेने गेलो होतो. हो ग अगं पोरीनं घेतलंच काय नेतलंच नाही सांगितलं नाही अगं राहते मी घेतले दूध आणि निघाले बघ बाजारात. अगं राहते मी घेतले दूध आणि निघाले का बाजारात. अगं राहते मी घेतलं ताक आणि निघाले तू बाजारात. अगं राहते मी घेतले दही आणि निघाले बघ बाजाराला. अगं राहते मी घेतलं लोणी आणि निघाले बघ बाजाराला. अगं राहते मी घेतलं तूप आणि निघाले बघ बाजाराला. अगं राहते मी घेतला खवा आणि निघाले बघ बाजाराला. अगं राहते मी घेतले ताक आणि निघाले बघ बाजाराला. अगं राधे आम्हाला साऱ्या फोनला विचारलं पण तू काय घेतलं तर सांगेच नाही बघ. मी घेतले दूध आणि निघाले बाजाराला. अगं राधे हा उघड घाट चढताना एक गाणं मी पाहू. काजल नयनी कुंकू कपाळी काजल नयनी कुंकू कपाळी ओठाला लावून लाई घागर घेऊन बाजारी राधा निघाली घागर घेऊन बाजारी राधा निघाली घागर घेऊन बाजारी राधा निघाली घागर घेऊन बाजारी राधा निघाली. राधा
हॅलो, आता झालेल्या रंगतदार अशा गाण्याला वन्स मोर राहिला आहे. तेजस प्रकाश गावडे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि म्हटलंय की हे गाणं वन्स मोर झालं पाहिजे. काजल नयनी कुंकू कपाळी, काजल नयनी कुंकू कपाळी, ओठाला लावून लाली, घागर घेऊन बाजारी, घागर घेऊन बाजारी, दादा निघाली, घागर घेऊन बाजारी, दादा निघाली, घागर घेऊन बाजारी, दादा निघाली. काजल नयनी कुंकू कपाळी, काजल नयनी कुंकू कपाळी, ओठाला लावून लाली, घागर घेऊन बाजारी, दादा निघाली, घागर घेऊन बाजारी, दादा निघाली. हे रंगतदार गाणं आणखी एक वंशमोर राहिलं आहे. संतोष अनंत जोशी यांच्याकडून या गाण्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी, संतोष अनंत जोशी यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शाहिरांनी हे गाणं स्टेज समोर येऊन गायचं आहे. शाहिरांनी हे गाणं स्टेज समोर येऊन गायचं आहे. केसात घालून आबोली गजरा, केसात घालून आबोली गजरा, केसात घालून आबोली गजरा, केसात घालून आबोली गजरा,
स्वागत या रंगतदार अशा कार्यक्रमाला आलेलं पाहिजे. हॅलो. वसुदेव देवकीचा कान्हा नंद यशोदेचा कान्हा सावला श्रीहरी मुकुंद मुरारी झाला प्रगट गोकुळ नगरी हो नंदागरी
ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय सत्यवाणी ज्या वेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म घडतो त्या वेळी मला कृष्ण अवतार धारण करावे लागतात. तो श्री वासुदेव देवकीचा आठवा अवतार श्रीकृष्ण भगवान थोडा पुनर्विचार आले लक्षात. 1660 गोपिकांचा मेला 8 मार्च करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांना पिलाच्या बाराकडे अटक करायला हवे. ही कामगिरी मी न करता आपल्या सवंगड्यांना सांगितली पाहिजे. ए पेंगा, ए सुदामा, आलो देवा आलो. हा कामारी तो माझा श्रीरंग, हा कामारी तो माझा श्रीरंग, चल भेटू देवाला जाऊया संगीत, चल भेटू देवाला जाऊया संगीत. हा कामारी तो माझा श्रीरंग,
परवा आधीच गेलो होतो लाकडं आणल्या अरे तिकडे ना त्याचं दांडी कधी अरे बघतो तर काय दोन गौरी रे एवढं मोठं काय रे अरे त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांच्याकडे बघितलं त्यांनी शेफ्टी वर केली आणि मी पण वर केलं शेफ्टी काय रे धोतर वर केलं असा धावत शिकलो अरे एवढा पोलीसवर बाग मोठा पोलीसवर एवढा मोठा त्याच्यावर उडी टाकली त्याला झोपात घेतलं ना रे तेव्हा काय असं अरे काय सांगतो अरे परवा मी गेलो लाकडात अरे जाता जाता एवढा मोठा पो एवढा अरे दोन कमी पडतील एवढा अरे घर काय अरे असं खलीच्या खली चालून जातील अरे परवा मी सांगवी पडला लग्नात कोणच्या त्या पिंट्याच्या काय म्हणतो कुठला बिंदू त्या वरचा अनिकेत बोल मग सांगायचं नाही अरे दोन कमी आणली असती बरंच झालं असतं अरे मग पुढे त्याच्या गेलोच नाही मग मरू देत लाकडा येतो मागे पुढे लोकांचा आवाज आला काय होय रे कोणातरी कानी आवाज पडली मला वाटत विष्णू देवाने आपल्याला दिसते त्याला आपण त्यांच्या भेटीला जाऊया बोलवण्याचं कारण आम्ही सगळे तुमच्या कृपेने सगळे कुशल मंगल आहे कामगिरी सोपायची होती कोणती देवा 16-17 तुमच्या 60 लोकांचा मेला माठ करून मथुरेच्या बाजारी चालला आहे त्यांना पिंपळाच्या वारामध्ये अटक करायचं होतं तुम्हाला पार पडेल का पाठ पडेल देवा बरं येतो हो पेंद्या अरे ऐकलंस काय ऐकलंस माझं गेलं तर तू तरी मी सांगतो सांग बरं काय देवानी कामगिरी सांगितलं नाही कोणती रे 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला अरे घोलका रे त्या थाटमाट करून मथुरेच्या बाजूला चालले आहेत त्यांना पिंपराच्या कराखाली अटक करायचं आणि दहीदूध खाऊन मजा करायची जमत तुला नाही रे माझ्यात पण नाही बघ अरे माझ्यात पण नाही काय आता झोपण सुटलेला आहे याच्यात नाही काय होण्यातलं माझे बोलकीच आहे काय आग मार बघू मार बघा मारतो मार वाकडं वाकड्या नाही मी मारू परत मारून बघतो उकार येते वाकड्या अरे या लवकर आलो अरे सुदामा रे कशाला मला बोलावले अरे पेंद्या रे सुदामा रे कशाला मला बोलावले आता जाण कसं काय झालं कळलं बिघडलं असं माझ्याशी तुमचं काय कशाला मला बोलावलं अरे पेंद्या रे सुदामा रे अरे पेंद्या रे सुदामा रे कशाला मला बोलावलं
माणसं लय भारी करतोस. जरा आत घे. आज घे. मारतोस काय? अबे आधी चाललं. आधीच पकडाय वाटतं ठेंगारा लावू. विचारू नको काय झालंय माहितीये? तरी पण विचारतो. त्याची बसण्याची वांधी झाली आहे. इकडे येता विचारू दे. इकडनं बघू नको. त्याला खरंच काम बसून जमत नाही. पण असं काय झालं? अरे गौऱ्याने बघितलं आणि मी त्यांना बघितलं. धावत सुटलं. बरोबर माधवला पडलो. हा माझ्यासारखा आहे. तुझं काय? तू अरे मुरकुंडीवर गेला होता. कशाला? अरे आता काजू आल्यात ना बघाय लोकांच्या. माझ्या नाही ना चोरल्या. तुझ्या काय पण तिकडं? आहे. तुझ्या पण आहे? गडगाय मोठा. तुझा पण आहे? मग मला माहित नाही. म्हणजे अंदाज काढून कसं सांगायचं तुला? अरे तो वरल्या अंगात नाही ना गेला. अरे वरल्या अंगातच गेला होता. माझा पण अंदाज नाही. पिशवीत माझी गेली. बरं झालं. गेली ती गेली. मी जाणार कुठे? नंतर मी जाणार. नाही रे बा मी सांगणारच ना. सांग नाही काय तसं काय आधी आत नाही जाणार येते एवढंच काय? राहू दे. आता इकडे नको. काय वट वाकून झालं त्याचं. एवढे आहे पण वर वाकून घालतं. जांभी चोरल्या या मला चाललं रे. जांभी चोराय. हवे हे जांभी चोरावं हे. नको रात्रीचं कसं चोरायचं. रात्रीचं रात्रीचं जायचं सांग तुझ्या पण चोरावं असती. काहीतरी नाही म्हणतं. लांब लांब. अरे डेंग्या बिंग्या शिरायचा. त्याला बांधली राहणार. शिरेल बिरेल कडियो बघ. एवढ्या कडिया लागतील नाही जगात. अरे काय काजू चोरल्या त्या आमच्याच चोरल्या साहेब. बाकी कोणत्या अरे कशावर तुझ्या चोरल्या वरल्या वरल्या अंगात गेलो सगळ्या बाचा दर कवल्या बाचा म्हणजे एवढा टेम्परेचर होता असेल. कोणती नेली होती त्याच्या नाही चोरला. त्या खाल्ल्या अंगात आहे. तुझ्या सांगून तरी ठेव. खाल्ल्या अंगात खाल्ला गडगा मोठा. मोठा आहे मोठा. तू कशाला सांगतो असं असं काय असं नाही
मी काय म्हणता उघडा आहे तर बरा नाही बांधवर बसला होता असा आपलं जमला आहे जरा बसूया कोणतरी बघल म्हणून बसूया तर काय झालं काय झालं तिथं कोणतरी असं शिरपूर्ण मग बाण घेतला हुरावर हुरावर घेतला तर चांगला गेली पण असं शिरपूर्ण मग असं वेगळंच मेहनत लावलेला असेल मी म्हणता असं का नाही शिरपूर्ण नाही शिरपूर्ण असं असं नको नको असं नको चुकून काहीतरी दांडा लागायचा आणि घासाडा काय म्हणतो नको असं संयक मारलंस काजूवर मग काजू कशा सारखं पडतात मला दिसेल मी पण जातो आपण कोण पण दुसरीकडे जा तू राज्यात बंद कर तिच्यात जाऊया तू त्याच्यात जा अरे बोलवलं कशा म्हणतो अरे कामगिरी आहे म्हणून बोलवलेलं कुठली रे मी सांगू हा सांगतो मी सांगू मी नाही अरे सांगा रे इकडे 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 16 शस्त्र मग जा तिकडे त्याला विचार जाम पडली वाटतं तुझी कानात राहू दिली तर ती पण फार लहान तुला आहेस का अरे हा वाटवलं झालं तर काय बोलला समजलं ना त्याला विचार मी तुझं आधी वागलं बंद कर आता बोल हा मी पण ऐका मिळा करू दे अरे गोलका रे हा नोकरीच्या बाजूला चाललंय कसं कसं मोठी बाजूला चाललंय हा मग चालले त्यांना पिंपळाच्या बाजूला अटॅक करायचं कशा दूध खायचं त्याशिवाय काम होत नाही पण लागले जमल 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 तुम्ही कशा मी कशा जमू हा मी हाय ना मी उगाच काय बनवलाय दाबी चोराय पण उपयोग मग कुठलं यानं लपूया आपण लपूया मी इकडे खेळते जावा मी हातरून घालता हातरून घालता बाजूला हा मी दिसतोय काय ते निलांबरात या दिनकराचा किरणाचा सोनेरिता सजली नव्याने पहाट सयानो चला घेऊन माठ चढूया गमा तोरे सानाट सयानो चला घेऊन माठ चढूया गमा तोरे सानाट निलांबरा Yeah.
गवळणीसाठी आलेलं पारितोषिक श्रावणी व मानसी राजेंद्र धुळे यांच्याकडून खास गवळणीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. त्याचप्रमाणे वैदेही वैभव धुळे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी वेल्डिंग वर्क्सचे प्रोप्रायटर रवींद्र गावडे राहणार वळके यांच्याकडून खास दौडणीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे सुभाष बाबूराव भोई रिक्षावाले यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आले आहे. सर्व भक्तकाकांचे आम्ही कोठारवाडी नमन मंडळ मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद. मला जीव काढला बस किती वाजता तुला काय आहे विचार हे तुझ्याकडे काय आहे तुम्ही आहात तरी कोण ओळखत नाही तुला ओळखत नाही मला ओळखी तुला ओळखी मला ओळखत नाही तुला पण नाही बाबू ओळखी मला ओळखत असं की बघूया मला ओळखणार अरे तू पण नाही मला ओळखत तुला एक खबर रखता हूं मैं मी बघतो मोठा नाही रे नाही ओळखत मी पुढं करताय मला मोडलं असतं ते मी बोलला बस इथं अरे नाही रे ओळख करून दे माझी पण आधी माझी देतो आधी माझी दे नाही मी पेंद्या तू पेंद्या मी कोण अरे वाकड्या तू वाकड्या मी कोण हा कोण वागला आधी बंद कर मी देतो वागलं पण देऊ तू हा दोन वाकड्या हा सुदामा हा ठाकड्या मी कोण माझा दांडुका कुठा माझा दांडुका कुणी चोरला नाही काम नाही आहे दांडुका आहे दादा भेटला मी पुसता अरे अरे घे बरं करून द्या मी पेंद्या हा ठाकवलास पॉम्पिक येईल एवढा
मी मी आणि हा वाकड्या समजली मी कोण तू वाकड्या मी कोण वाकड्या म्हणते मला मला काय बोलते याचं नाव मला लक्षात नाही राम राम वाकड्या आणि वट वागून करू अरे मग तुम्ही आमच्या वाटेत का आलात वाटेत आला काहीतरी बोलता तुम्ही घ्या तू काय घेते तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे काय आहे तर पण आधी सांग माझे नाही दूध तिला विचार देशील आवाज एवढं दे आपण देते आहे मी काय करणार आहे तर बघू देशील ना हा माझी तुझ्याकडे काय आहे मला एवढं बाकी नको आंबटला नको ते खवट तुझ्याकडे काय आहे खवा मला वाटलं बरा तुझ्याकडे तू खाय तू दे तुझ्याकडे तू खाय तू दे मला देशील मला मी बाजूला बंद करून ठेवा एक हात का मारी म्हणतात ही पण मारी म्हणतात चाडा करून टाकी फ्रीज म्हणजे का नाही लोणी तरी मग आवाज असा काय अरे एक तर गरम रात्रीचं चोरा जेवण दिवसात झोपाय नको मच्छीर किती खातात मग मला पण वाट तुला देऊ मग काय मी करू तू असा लोणी देशील ना नंतर लोणी हे मला आवडतं लोणी काय दूध काय आहे दूध दूध माझं पण हाय रागान बसताय तूच विचार इथं कंबाड दुखताय तुझ्याकडे काय आहे डोलं तर मारता मी रागावताय पण सगळंच कसं जमत तुला म्हणाली अरे कोणाचा हांडा भेटतो काय बघून मिक्सिंग करून एका जांभीवर बसून खाता डरम दिसतोय डरम पण आण मला चालेल डरम आणला कमी काय 10 दिवस डाला सांडलं मग काय करू ताटे आम्ही घेत आता पुढे नको नको मी घेत हब विचारला
बस आहे का जळ काय आहे गरम व्हायला लागलं मी तर ठेवला आहे अगं पोरीनो या पर्यंत दूध देऊया थांब तुझ्याकडे काय आहे या दूध मी जाता नाही जाता जरा जरा सांगता वाकड्या एवढा एवढं काय देतच ना काहीतरी आमच्यासाठी एवढं धरम दे मोठा मी धरम त्याच्याकडे असं आणतो पण आणता तुम्हाला डाल घे डाळ आधी मीठ बघितलं पाणी हो डाल घे हो मी आणता या गरम करता अरे एकट्यात खाल्ला माझी काकी आता ठेवून गेला मतलब देती हा वाकडा परत झाला ठेगारा लावू तुमचं जाईल करत जाण खान बायकोकडे अरे तुम्ही ते का आलाय बायकोकडे खान मार आपल्या विचारतच बघा काय विचारलं तुम्ही आलात का सांगा म्हणजे तू सांग मला नाही सांगा तू सांग बी खाऊन आला आणि आम्हाला सांगतो तू सांग बच्चा कोण मारला त्याचं काय नाही म्हणाला खाऊन त्याचं काय नाही म्हणाला बच्चा कोण मारला त्याचं काय म्हणालास नाही त्याला आधी बोलवला तुम्ही त्याने मीच बोलवला कामाचा आहे कामाचा आहे म्हणजे मार खाल्ला माझ्या तुमच्यावरचा मार मी खाल्ला ना आणि म्हणता कामाचा असा मारी म्हणता विचार 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 मी ना तुम्हाला ना जाता येत नाही अरे थांब रे थांब रे जरासं थांब अरे आम्ही ह्या नाही तर दुसऱ्या मार्गाने जाऊ दुसऱ्या मार्गेन पण आम्ही काटेर लावू मी बेडा चेपलं मी गोला करून ठेव नाही काटेर तुमच्याकडे काय कायदा आहे काय तुझ्या गाव कांदा वीस हारलो अरे कांदा नाही कांदा नाही कायदा 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 हाय 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 सांगूया हा ये सांगूया ऐकून घे ग राधे घे ग तुझ्या नावावर. ऐकून घे ग राधे घे ग तुझ्या नावावर. कायदा सांगतो देव मुरलीधर पेंड्या सुद्धा उभा वाटेवर बाजाराला नाही जाऊ देणार रस्ता बंद केला देवाने हुकूम दिला जाऊ नको बाजाराला कंसाच्या नगरीला रस्ता देवाने हुकूम दिला जाऊ नको बाजाराला कंसाच्या नगरीला. ऐकून घे घरा दे एका तुझ्या नावावर. कायदा सांगतो देव मुरलीधर पेंड्या सुद्धा उभा वाटेवर बाजाराला नाही जाऊ देणार रस्ता बंद केला देवाने हुकूम दिला जाऊ नको बाजाराला कंसाच्या नगरीला रस्ता बंद केला देवाने हुकूम दिला
चांगलं येतात ना विचार परत कायदा ऐकलं काय हा ऐकला धाबोला काय म्हणतात दमल्या म्हणतात दमवलीला आम्ही मोजून बघ मोजून बघ एक दोन तीन हा असा हा फुसफुस करता असं नको मोजू मोजतोय एक असं एक दोन तीन फुसफुस मध्ये आला तीन नंतर दहा फुसफुस केला दहा एक दोन अरे पॉज करू की स्टॉप करू दिसलं ना दोन आहे चालते गाडी दहा अरे दहा हाय किशन जाऊया किशनला सांगूया चल चल माझ्या पाठीने ये अरे आपण हॅलो सुस्वागत या कार्यक्रमासाठी आलेलं पारितोषिक कैलासवासी रघुनाथ सोमनाथ गोसावी यांच्या स्मरणार्थ चेतन गोसावी यांच्याकडून 121 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या वाडीतील प्रतिष्ठित नागरिक अनिलजी गंगाराम पानगले यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही कोठारवाडी नमन मंडळ मनापासून आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. नेहमीप्रमाणेच बाजारात जात आहे. तेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अपूर्ण दिसते. आता आपणच समाचार घेऊया. हा रस्ता प्रतिबंध आहे. श्रीकृष्ण देवांच्या हुकमाने. मग राजा कसा असतात? जर जसे भक्तांवर संकट येते त्यास तसे मला अवतार धारण करावे लागतात. राधे सांगतो मी ग तुला माझ्या जन्माच्या या गलीला. राधे सांगतो मी ग तुला माझ्या जन्माच्या या गलीला. राधे सांगतो मी ग तुला
हॅलो हॅलो. प्रीत ही जळली काना तुझ्यावर, प्रीत ही जळली काना तुझ्यावर. अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, लागला जीवाला घोर. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको असा दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, लागला जीवाला घोर. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, लागला जीवाला रोग. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको असा दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. श्याम सावला तू रे माझा, कन्हैया रे मी तुझी राधा. कन्हैया रे मी तुझी राधा. मावळी झाले मुकुंदा, ऐकुनियाचा मुरलीचा नंदा. ऐकुनियाचा मुरलीचा नंदा, मावळी मुरलीचा. हे गिरिधारी कृष्ण मुरारी, हे गिरिधारी कृष्ण मुरारी, नाचू लागला गोकुळ. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको असा दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. मन मंदिरी पूजिते तुला, तुझ्यामध्ये हा देव रुजला. मन मंदिरी पूजिते तुला, तुझ्यामध्ये हा देव रुजला. देवाचा वसंत हा मुरला, फुल कशी रे पडली मला. देवाचा वसंत हा मुरला, फुल कशी पडली मला. कुजबुज झाली गोकुळ गावी, कुजबुज झाली गोकुळ गावी, राधानंद किशोर. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको असा दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. अरे मन मोहन तुझ्या विन करमिना, लागला जीवाला घोर. समजून घे रे माझ्या भावना, जाऊ नको असा दूर. प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर, प्रीत हे जळली काना तुझ्यावर. हॅलो. आता सादर झालेलं हे राधा कृष्णा प्रेमगीत या गीतासाठी वन्स मोर राहिले आहे.